नमस्कार. भगवान परशुराम. आता भगवान म्हणायचं की नाही हाही प्रश्न आहे, कारण अनेकांना भगवान परशुराम हा शब्द वापरल्याबद्दल राग येऊ शकतो. पण तरीही लौकिक अर्थाने भगवान परशुराम हा शब्द मी वापरतोय. परशुरामांनी पित्याच्या आज्ञेनुसार आपली माता रेणुकेचा शिरच्छेद केला आणि परत आपल्या मातेला जिवंत करण्यासाठीची विनंती आपल्या प्रसन्न झालेल्या पित्याला केली आणि त्यावरून पित्याने आपल्या पत्नीला आणि त्यांच्या परशुरामाच्या बंधूला जिवंत केल्याची एक कथा वेगवेगळ्या पुराणात आपल्याला वाचायला मिळते. या कथेनंतर अनेकांचा प्रश्न असा असतो की आपल्या आईचा शिरच्छेद करणारा परशुराम कसा देव असू शकतो, एखाद्या जातीचं प्रतीक कसं असू शकतो. आपल्या आईला मारणारा परशुराम याला देवत्व बहाल केलं जावं का, त्याला विष्णूचा अवतार मानलं जावं का, आणि असं असेल तर ही माणसं किती निर्घृण आहेत, किती वाईट आहेत हे देखील सांगितलं जातं. असे अनेक आक्षेप घेतले जातात. 21 वेळा परशुरामांनी पृथ्वी निक्षत्रिय केली असं देखील काही जण अभिमानानं तर काही जण रागानं सांगतात. मला प्रश्न असा पडतो ही कथा सांगणाऱ्यांचा, 21 वेळेला निक्षत्रिय केली हे गृहीत धरायचं ठरलं तर पहिल्यांदाच निक्षत्रिय केल्यावर क्षत्रिय उरले कुठे असतील आणि ते पुन्हा 20 वेळेला जन्माला कसे आले असतील. म्हणजे मुळातच ही कथा ही एक भाकड कथा आहे की काय असा प्रश्न पडतो. मुळात क्षत्रिय किंवा अन्य कोणी नव्हे तर सहस्त्रार्जुन बाहूसारख्या व्यक्तीला, ज्याला आपल्या गर्वाचा उन्माद आला होता आणि त्याच गर्वाच्या उन्मादातून त्यांनी ऋषीमुनींच्या आश्रमावर आक्रमण करत कामधेनू नेली होती अशी एक कथा आहे आणि त्याचा बदला म्हणून परशुरामांनी सहस्त्रार्जुनाचा वध केला हे देखील सांगितलं जातं. मुळात ती क्षत्रियाची हत्या, क्षत्रियाचं निर्वंश करणं नव्हतं, तर ती एका आक्रांता राजाला, एका आक्रमक राजाला, जो आपल्या प्रजेवरती अन्याय करतो आहे त्याला शिकवलेला धडा होता. त्यामुळं निक्षत्रिय केली हा जो अतिशयोक्तीचा शब्द वापरला जातो तो तितकासा मनाला पटणारा नाही आहे. ज्या राजांनी आपल्या प्रजेवरती आक्रमण केलं त्या राजांना परशुरामांनी धडा शिकवलेला आहे. त्यामुळं 21 वेळेला निक्षत्रिय केल्याची अवैज्ञानिक दावा, अवैज्ञानिकच म्हणावं लागेल त्याला, म्हणजे जिथं पहिल्यांदाच निक्षत्रिय झाली तिथे पुन्हा कसे जन्माला आले आणि पुन्हा 20 वेळेला कसे झाले असं म्हणावं लागेल. असा अवैज्ञानिक दावा म्हणूनच काल्पनिक ठरतो, हा घुसळलेला वाटतो. अनेक गोष्टी, अनेक कथा आपल्या पुराणांच्या मध्ये घुसळल्या गेलेल्या आहेत, कारण हिंदू धर्माचं ज्ञान हे श्रुती आणि स्मृतींनी पुढे आलेलं आहे. ऐकलं, लक्षात ठेवलं आणि सांगितलं अशा स्वरूपातलं हे ज्ञान आहे. म्हणजे कोणत्याही कथेचा तुम्ही सुरुवात बघा, शुक सांगतात, व्यास सांगतात, संजय उवाच, धृतराष्ट्र उवाच अशा स्वरूपातल्या त्या संवादाला म्हणजे श्रुतींनी स्मृतींनी हे ज्ञान पुढे सरकत आलेलं आहे. कोणीतरी कुणाला सांगितलं, ते लक्षात ठेवलं, त्यांना पुढच्या व्यक्तीला सांगितलं, त्यांना पुढच्या व्यक्तीला सांगितलं, असं करत करत ते पुढं आलेलं आहे. त्यामुळे या श्रुती आणि स्मृतीच्या मध्ये आणि सांगण्याच्या मध्ये म्हणजे कान, तोंड आणि डोकं याच्या प्रत्येकाच्या मध्ये एक अंतर आहे आणि या अंतरामध्ये काहीतरी घुसळलं जाण्याची शक्यता असते. म्हणूनच अनेक धार्मिक ग्रंथात अशा घुसळलेल्या कथा तुम्हाला बघायला मिळतील. या अशाच कथा विस्तारत काहीतरी सामावत पुढे आल्या असाव्यात असा माझा व्यक्तिगत अंदाज आहे आणि त्यामुळंच या कथेमध्ये अनावश्यक गोष्टी भरल्या गेल्या, कदाचित रंजन वाढवण्यासाठी, कदाचित मोठेपणा वाढवण्यासाठी, कदाचित आम्ही कसे ग्रेट हे सांगण्यासाठी असं काहीतरी मध्ये भरत आलेलं आहे. आणि अशा भरत गेलेल्या कथांनीच पुढे अशी काहीतरी विकृती केलेली आहे. कदाचित आपल्या आराध्याच्या विषयी असलेला विश्वास, त्याच्या शक्तीविषयी असलेला विश्वास, यातूनच त्यानं केलेल्या पराक्रमाच्या अतिरंजित कथा देखील चमत्काराच्या स्वरूपामध्ये पुढे आल्या असतील. असो, आपण येऊया परशुरामाच्या कथेवरती. परशुरामानं आपल्या आईचा शिरच्छेद केला अशी कथा आहे. ऋषीला राग आला माता रेणुकेचा आणि रेणुकेचा शिरच्छेद करायला आपल्या पुत्रांना सांगितलं. पुत्राने ऐकलं नाही, परशुरामाला आज्ञा केली. परशुरामाने पित्याची आज्ञा म्हणून आपल्या बंधूसकट आपल्या मातेचा शिरच्छेद केला. आपल्या पुत्राच्या पितृभक्तीवर पिता प्रसन्न झाला आणि सांगितलं की हवं ते माग. पुत्रानं परत आपल्या आईला जन्म देण्याची
पुन्हा जिवंत करण्याची बंधूंना आणि हे विस्मरणात जाण्याची विनंती केली, अशी एक कथा आहे. दुसरी कथा आहे, आपल्या मातेचं कलेवर घेऊन परशुराम निघाले, त्यांना दम पडला नाही, विसर्जनानंतर तुझी आई जिवंत होईल असं सांगितलं, म्हणजे अंत्यसंस्कारानंतर. पण परशुरामाने बघितलं त्याआधी फक्त देवीचा तांदळा म्हणजे मुखवटा पुढे आला आणि तोच मुखवटा पुढे रेणुका मातेच्या रूपानं दिसतो, अशी ही एक कथा सांगितली जाते. कथा वेगवेगळ्या आहेत, पण मुळात खरंच इतक्या निर्दयीपणे परशुरामाने आपल्या मातेला मारलं असेल का, हा प्रश्न या कथांच्या मधून अनुत्तरित राहतो. मला जे आकलन झालंय, मला जे वाटलंय ते मी तुमच्यासमोर मांडतोय. आता या कथेचं आकलन होण्यापूर्वी तुम्हाला त्याआधी मला रामायणातल्या अगदी शेवटच्या भागातली कथा सांगावी लागेल. ज्या दिवशी रामाचा खास करून काळाशी संवाद होत होता, त्या दिवशी रामानं लक्ष्मणाला आज्ञा केली होती की तू बाहेर थांबून पहारा दे, कोणीही आत येणार नाही याची काळजी घे. जो कोणी आम्हाला बोलण्यात डिस्टर्ब करेल, व्यत्यय आणेल, त्याचा शिरच्छेद केला जावा, त्याला मृत्यू दिला जावा. तेवढ्यात दुर्वासा तिथे आले. कोपिष्ट दुर्वासांनी लक्ष्मणाला सांगितलं, मला रामाला भेटू दिलं नाहीस तर मी अयोध्या भस्मसात करीन. लक्ष्मणानं अयोध्या भस्मसात होऊ नये म्हणून आज जाऊ दिलं, स्वतः गेला, सांगितलं. लक्ष्मणाला या सगळ्याचा मृत्यूदंड मिळणार होता हे नक्की होतं, पण दरबारातल्या काही लोकांनी सांगितलं, हे रामा, मृत्यूदंड आणि त्याग या दोन्हीही शिक्षा समान आहेत, त्यापेक्षा आपल्या प्रिय व्यक्तीचा त्याग करण्याची शिक्षा सगळ्यात मोठी असते. लक्ष्मणाचा त्याग रामानं करावा. रामाच्या आयुष्याशिवाय लक्ष्मणाचं आयुष्य काहीच नाही, त्यामुळं ती त्याला मृत्यूदंडा इतकीच शिक्षा असेल. शास्त्रीय कसोटीवर ही शिक्षा घातली जाते आणि ती दिली जाते. त्याग हे मृत्यू समानचं शिक्षा असते. तसंच काही माता रेणुकेच्या विषयात झालेलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी याला उदाहरण म्हणून रामाची कथा सांगतोय. परशुरामांना सांगण्यात आलं की तुझी माता ही योग्य नाही आहे, ती इथे नसली पाहिजे. त्यामुळं ऋषींनी त्याला सांगितलं की आता तू आपल्या मातेचा त्याग कर. आपल्या आईचा त्याग करणे, मातेला आपल्या लेकराचा त्याग करावा लागणे ही मृत्यूदंडापेक्षा भयंकर शिक्षा आहे. परशुरामाने आपल्या पित्याची आज्ञा प्रमाण मानली. आपल्या मातेचा आणि बंधूंचा त्याग करून ते आपल्या पित्यासमवेत निघाले. पण कोणत्याही लेकराच्या मनातली आईची प्रतिमा कधीच दूर जात नसते. आपल्या आईचा चेहरा सतत आठवत परशुराम राहिले. मातृभक्ती अशी की आपल्या मातेची रोज पूजा केल्याशिवाय परशुरामांना चैन पडत नसे. म्हणूनच परशुरामाने दगडात धोंड्यात आपल्या आईचा चेहरा पाहिला. प्रत्येक दगडात आईचा चेहरा पाहिला आणि तो चेहराच समजून परशुराम आपल्या मातेचं नित्य स्मरण, नित्य पूजन करत राहिले. आता तो चेहराच लक्षात होता जो परशुरामांनी आपल्या शिष्याला सांगितला, आपल्या वेगवेगळ्या लोकांना सांगितला, आणि तोच चेहरा पुढे मुखवटा, तांदळा म्हणून प्रसिद्ध झाला. आणि त्यांचे भक्त देखील आजही फक्त माता रेणुकेच्या चेहऱ्याची पूजा करतात. शिरच्छेद आणि शिरच्छेदानंतर दिसलेला चेहरा, ह्या सगळ्या कथा ह्या अतिरंजित असाव्यात असं मला वाटतं. आपल्या पित्याची आज्ञा म्हणून मातेचा त्याग करणारा परशुराम मातेला विरहाचं दुःख, मरणाच्या यातना देतो, मृत्यू समयातना मिळतात, आणि तो आपल्या शिष्यांना, आपल्या पुढच्या पिढीला मातेचा चेहरा आठवत तिची थोरवी सांगत असतात. तोच माता रेणुकेचा तांदळा आज परशुरामांच्या भक्ताच्या मनामध्ये आहे. त्यामुळं असं क्रूरतम उत्तर देत, हां, परशुरामांची राग होता, ते शीघ्रकोपी होते, हेही खरं आहे. ते आशुतोष होते, हेही खरं आहे. जितके शीघ्रकोपी होते तितक्याच शीघ्रतेने ते त्यांचा संताप कमी देखील व्हायचा, हे देखील आम्ही पुस्तकातून वाचलेलं आहे. पण या कथेतला शिरच्छेद हा अतिरंजित आहे, वाढवण्यात आलेला असावा, एवढंच या प्रसंगी सांगावं वाटतं. आणि मी एवढंच सांगेन की अशा कथांची पुन्हा एकदा उजळणी करून, पुन्हा एकदा छाननी करून, तपासणी करून बघणं आवश्यक आहे. काही जे मध्ये घुसडण्यात आलं आहे ते बाजूला करणं आवश्यक आहे, आणि या कथांचे खरे अर्थ लोकांच्या समोर येणं आवश्यक आहे. नमस्कार.